आज मी गुरुपौर्णिमेनिमित्त कोहळ्याचे बोंड तयार केलेले होते। कसे तयार करायचे हे आता आपण बघूयात। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो कोहळा घेतलेला आहे। कोहळ्याचा पाठीमागचा भाग असा सोलून घ्यायचा आहे, त्याची जी साल असते ती काढून घ्यायची आणि मग त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत। तर सर्व कोहळ्याच्या मी इथे छान फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आणि 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या। त्यानंतर मग कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून अगदी 1 चम्मच मी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि कुकरमध्येच ठेवून मी 4 शिट्ट्या होऊ दिलेल्या आहेत। तर 4 शिट्ट्यांमध्ये खूप छान असा हा कोहळा शिजला जातो। तर कुकर थंड झाल्यानंतर मग मी काढून घेतलं आणि स्मॅशरच्या मदतीने मी ह्या कोहळ्याच्या फोडी ज्या आहेत त्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत। तर एकदम छान असा हा कोहळा शिजलेला आहे। त्यानंतर आता हा स्मॅश केलेला कोहळा जो आहे तो मी एका पॅनमध्ये काढून घेतलेला आहे। नॉनस्टिकचाच पॅन घेतलेला आहे इथे मी आणि अर्धा कप गूळ पावडर घेतलेली आहे। गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा ह्यामध्ये घालू शकता। चवीला थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे। सर्व मिश्रण एकत्र मिक्स केल्यानंतर गॅसवर ठेवून द्यायचं आणि ह्या मिश्रणाचा घट्टसर गोळा होईपर्यंत हे मिश्रण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर मग एका परातीमध्ये मी काढून घेतलं आहे, कारण हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। आता ह्या मिश्रणामध्ये मी वेलची पावडर घातली, तीळ घातले 1 टेबलस्पून, अर्धा टेबलस्पून खसखस घातलेली आहे आणि सर्व मिश्रण छान मिक्स करू द्यायचं आहे आणि 5 मिनिटं मी बाजूला ठेवलेलं होतं, तर 5 मिनिटात थंड झालेलं आहे। त्यानंतर मग आता ह्यामध्ये मी थोडी थोडी कणिक घालून मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घेत आहे। तर साधारणतः मला 1 कप कणिक लागलेली आहे ह्या मिश्रणामध्ये टाकायला। तर छान असं मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे। फेटून घ्यायचं हाताने, म्हणजे जेवढ्या चांगल्या प्रकारे आपण हे मिश्रण जे आहे ते फेटून घेतलं तर हे बोंड जे आहेत ते हलके आणि आतमधून जाळीदार तयार होतात। तर अशा पद्धतीने बोंड तयार करून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहेत। तर खूप छान असे हे कोहळ्याचे बोंड तयार झालेले आहेत। तर आजचे हे कोहळ्याच्या बोंडांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।